स्तोत्र संहिता 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करीतो. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभते आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. 2021 याचा हा पहिला रविवार आणि रविवार जो आमच्या जीवनामध्ये प्रभुवार आहे, भक्ती करण्याचा दिवस आहे, भक्तीकरिता वेगळा केलेला असा हा दिवस आहे. आणि म्हणून आज जेव्हा भक्तीकरिता आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, परमेश्वर देवा पुन्हा या 2021 मध्ये आम्ही वाटचाल करीत असताना तो आम्हास या गोष्टीची खात्री करून देतो. तो म्हणतो वचन 3 मध्ये की तो माझा जीव ताजातवाना करीतो. या 2021 मध्ये आम्ही वाटचाल करीत असताना जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटेल की आम्ही थकत आहोत, आता आम्हाला विसाव्याची गरज आहे, आम्हाला माहिती आहे की दिवसभराचा थकवा जोपर्यंत आम्ही रात्री आमची छान झोप होत नाही, दुसऱ्या दिवसाकरिता आम्ही तयार होत नाही, ताजेतवानेपणा वाटतो ज्यावेळेस आम्हाला पूर्ण विसावा भेटतो. परमेश्वर देवबाप आज आम्हाला खात्री करून देतो की 2021 मध्ये आम्ही वाटचाल करीत असताना तो माझा जीव ताजातवाना करीतो आणि त्यानंतर तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो. 2021 आमच्यासाठी ताजेतवान करणारा जो परमेश्वर आहे तो आम्हाला त्याच्या नामाकरिता नीतिमार्गाने चालविणार आहे, याकरिता की आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून परमेश्वराचं गौरव व्हावं. आणि ज्यावेळेस परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनामधून होत असतं तेव्हाच जी खात्री दावीद राजाला प्राप्त झाली ती आम्हाला प्राप्त होती, आणि ती म्हणजे खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रभू परमेश्वर देवबापाची स्तुती असो जो आम्हाला ताजतवान करतो, आम्हाला नीतिमार्गाने चालवितो. त्या प्रभू परमेश्वर देवबापाला यावेळेस आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण परमेश्वर देवबापाची आराधना करूया. परमेश्वराचे आभार मानूया की या सुंदरशा दिवशी त्यांनी आपल्याला इथे एकत्रित केलं त्याची स्तुती करण्यासाठी. हे नवीन वर्ष पुन्हा एकदा आपण सर्वांना आशीर्वादित आणि सुखाचे जाओ. पहिलं गाणं आपण म्हणूया उपासना संगीतमध्ये चला चला सारे, गीत क्रमांक 315.
परमेश्वर देव खूप महान आहे. त्यांनी आपल्याला घडवलं, आपल्याला पृथ्वीवरती आपल्या सर्व पापांची क्षमा केली, आपल्याला तारण प्राप्त केलं. पुन्हा एकदा आपण दुसरं एक गीत गाऊया, तारणाची सेना. उपासना संगीतामध्ये 544 नंबरचं गीत आहे. आपण सर्वजण सर्वांना येणारं असं एक गीत आहे. टाळ्या वाजून आपण एक गीत गाऊया. किती दुःखे छेडे झाली तरी परमेश्वर देवबाप नेहमी सदैव आपल्यासोबत उभाच असतो. आपण तिसरं गीत गाऊया, येशू तू अच्छा है. निळ्या पुस्तकातून 297 नंबरचं गीत आहे. Yeshua,
खरंच कितीही स्तुती केली तरी आपल्या परमेश्वर देवबाप्पाला आपण धन्यवाद म्हणू शकत नाही. आपण जे डिझर्व करत नाही ते सर्व काही त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. यावेळेस आपण आपल्या जागेवरती उभे राहूया. प्रार्थनेमध्ये जात असताना आपण एक गीत म्हणूया. मेरे जीवन का मकसद तू है, निळ्या पुस्तकातून सॉन्ग नंबर 258. मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए मकसद तू
काही केलं दे बाप्पा. थँक्यू सो मच दे बाप्पा, जे काही आमच्यासाठी केलं, आरोग्य प्राप्त केलं दे बाप्पा, जे काही ज्ञान बुद्धी या जगामध्ये राहण्यासाठी जे काही आवश्यक आहे दे बाप्पा, सर्व काही आम्हाला पुरवल्याबद्दल तुझे खूप आभार मानते दे बाप्पा. सर्व एथिकल व्हॅल्यूजमध्ये दे बाप्पा, तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर दे बाप्पा. इथे उपस्थित प्रत्येकाला दे बाप्पा तू ती बुद्धी दे बाप्पा, जे तुझ्या वचनामध्ये आम्हाला दे बाप्पा वाढण्यामध्ये मदत करणार दे बाप्पा. तू दे बाप्पा कधीही येऊ शकतो, त्याच्यासाठी आम्ही कधीही तयार असायला हवा दे बाप्पा. तुला आम्ही काय उत्तर द्यायचं दे बाप्पा. किती आत्म्या आम्ही जिंकले दे बाप्पा, किती लोकांना आम्ही सुवार्ता सांगितली, ती सुवार्ता सांगण्याचं मन तू आम्हाला दे दे बाप्पा. आम्हाला ते तू ओळखता आलं पाहिजे दे बाप्पा. तू आमच्याशी काय बोलू इच्छितो ते आम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे तू सामर्थ्य तू आम्हाला पुरव माझ्या राजा. जे काही गाणे दे बाप्पा आम्ही म्हटले तुला ते स्वीकार असू दे दे बाप्पा. जे काही वचन आमच्याकडे येणार आहे ते वचन दे बाप्पा समजण्यामध्ये तू आम्हाला हेल्प कर. बाळक साहेबाला तू सांगण्यामध्ये तू हेल्प कर, त्यांच्या ओठागडाला तू स्पर्श कर दे बाप्पा. ते उपस्थित प्रत्येकावरती तुझा आशीर्वाद तू असू दे, तुझे देवदूत तू त्यांच्या अवतीभोवती असू दे दे बाप्पा. शैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून तू आम्हाला सर्वांना वाचव. ही लहानशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तो एक आमेन. वचनांकडे या समयाला आपण जाऊया आणि आज परमेश्वर देव बापाचं वचन ऐकत असताना योहान कृष्ण वर्तमान आपण काढूया. योहान कृष्ण वर्तमान याचा अध्याय 4 आणि त्यामधून वचन 23 आणि 24 मी तुमच्याकरिता वाचत आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा अध्याय 4 आणि त्यातून वचन 23 आणि 24. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. परमेश्वर देवाने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे आणि आमची प्रार्थना आहे प्रभू की या समय तू तुझ्या वचनांच्या द्वारे आमच्या बोलावं, आमचं मार्गदर्शन तू करावं आणि परमेश्वर देव बापा यामधून तुझं गौरव व्हावं. होय पवित्र देव बापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावर तू ओत. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आज या वचनांमधून जो विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे तो विषय म्हणजे उत्तम उपासक बनणे. उत्तम उपासक बना. बी अ गुड वर्शिपर. 2021 या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आपण भक्ती मंदिरामध्ये भक्ती करण्याकरिता एकत्र आलेलो आहोत. या पहिल्या रविवारी जेव्हा आपण भक्ती करण्याकरिता एकत्र आलेलो आहोत त्यावेळेस आम्हाला एक निश्चय करायचा आहे आणि तो निश्चय काय की मला परमेश्वर देवाचं प्रभू ख्रिस्ताचं एक उत्तम उपासक बनायचं आहे. हा एक महत्वाचा निर्णय, हा एक निश्चय आम्हाला आमच्या जीवनात करायचा आहे. आम्हाला माहिती आहे की एक वर्ष येतं जातं, वर्ष येतात आणि जातात. पुष्कळदा आम्ही वर्षाच्या शेवटाला काही गोष्टींचा निश्चय करतो. नवीन वर्षामध्ये ते करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. आपल्यापैकी पुष्कळांनी असे काही निश्चय केले असतील, निर्णय घेतलेले असतील. मी त्यामध्ये तुम्ही आणखीन एक निश्चय याची भर घालावी म्हणून उत्तेजन आज देत आहे आणि तो निश्चय हा असावा की 2021 या सालामध्ये मला परमेश्वराचा उत्तम उपासक बनायचं आहे. का आज मी हा विषय आपल्या समोर ठेवत आहे? ऐकून नवल वाटेल, परंतु पुष्कळदा आपण भक्ती मंदिरामध्ये येतो भक्ती करण्याकरिता, परंतु भक्ती न करताच परत जातो.
मी सुरुवातीला सांगितलं की ऐकून कदाचित तुम्हाला नवल वाटेल, परंतु आपण भक्ती मंदिरामध्ये येतो आणि भक्ती न करताच परत चाललं जातो. आणि मग याचा परिणाम काय होतो माहिती आहे का, की भक्तीकडं चर्चकडं पाहण्याचा जो आमचा दृष्टिकोन असतो तो निष्काळजीपणाचा होतो. आम्हाला कंटाळा येतो, आम्ही जाण्याचं टाळतो. छोटे छोटे कारणं आमच्या समोर येतात आणि त्यामुळे आम्ही जाऊ द्या, या रविवारला आज हे कारण आहे, हे काम आहे, ते काम आहे, पुढच्या रविवारला जाऊ. आपण समोर ढकलत जातो. असं का होतं माहिती आहे का, कारण भक्ती मंदिरामध्ये येऊन देखील भक्ती न करता वापस जाणे ह्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये भक्तीकडं, आराधनेकडं, उपासनेकडं आमचा अशा प्रकारचा हा दृष्टिकोन किंवा अशा प्रकारची वृत्ती आमची तयार होत असते. पुष्कळदा आम्हाला असं वाटेल की आम्ही चर्चला आलो म्हणजे मग आम्ही भक्ती केली. नाही प्रियांनो, आम्हाला चर्चमध्ये आल्यानंतर भक्ती करणं गरजेचं आहे. ही भक्ती आम्ही कशी करतो? पुष्कळदा आम्ही पाहतो की आपण येतो, या ठिकाणी बसतो आणि निघून जातो. परंतु या ठिकाणी बसल्यानंतर आमचं लक्ष आम्ही कधी परमेश्वर देवबापाकडे लावतो काय? किंवा आमचं लक्ष आमच्या आजूबाजूला इतरांकडे लागलेलं असतं. कोण काय करत आहे, कोणाच्या काय चुका आहेत. पुष्कळदा या ठिकाणी बसल्यानंतर आपण टाळ्या वाजवत नाही, आपण मुखाने परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करत नाही, आपण गीत म्हणत नाही. भक्ती करणे म्हणजे काय आहे प्रियांनो? या ठिकाणी येऊन आम्ही ते सर्व करण्याचा प्रयत्न करतो ज्यामधून परमेश्वर देवाला आनंद होईल. आमच्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आम्ही त्याला सादर करण्याचा प्रयत्न करतो, त्याचे आभार मानतो, त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, त्याला आम्ही गौरव देतो, त्याचं ऐकण्याचा प्रयत्न आम्ही करतो. भक्ती करण्याचा हा भाग आहे. परंतु जर आपण या ठिकाणी येऊन फक्त बसलो आणि बसून वापस चाललं गेलो तर प्रियांनो, आमची स्थिती भक्ती मंदिरामध्ये येऊन भक्ती न करता परत जाणाऱ्यांसारखी आहे. आणि जर अशी स्थिती आहे तर भक्तीचा जो आनंद आहे, भक्तीचे जे आशीर्वाद आहेत त्यापासून आम्ही वंचित राहतो. आणि जेव्हा भक्ती त्यावेळेला मग काय होतं? कंटाळवाणा वाटतो. काय चर्चमध्ये गेल्यानंतर तेच आहे नेहमी. बाळक साहेब तेच गीत गायला सांगतात, क्वायर उभं राहतं, तेच गीत होतात, मग बाळक साहेब वचनांमधून बोलतात. कंटाळवाणं वाटतं. का कंटाळवाणं वाटतं? कारण आम्ही स्वतः त्या भक्तीमध्ये स्वतःला विलीन करून घेत नाही. भक्ती करणे म्हणजे काय पुष्कळदा हेच आम्हाला समजत नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही चर्चला गेलो म्हणजे आम्ही चर्च झालं, भक्ती झाली. तेवढंच पुरेसं नाहीये प्रियांनो. या ठिकाणी बसल्यानंतर माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे, माझ्या विचारांच्या द्वारे आणि माझ्या कृतीच्या द्वारे या ठिकाणी बसल्यानंतर परमेश्वर देवबापासोबत बोलत असताना आणि परमेश्वर देवबापाचं ऐकत असताना माझी कृती अशी असावी की त्याद्वारे परमेश्वर देवाला आनंद होईल, संतोष वाटेल. आम्हाला असे उपासक बनायचं आहे. आम्ही परमेश्वर देवबापाचं वचन वाचलं ज्यामध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. प्रभू असं म्हणतो की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. केवळ चर्चला येणे, बसणे आणि वापस जाणे म्हणजे पुरेसं नाहीये. या 2021 मध्ये आम्हाला भक्ती करणारे बनायचं आहे, केवळ बसणारे नाही. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला प्रभूकरिता जे करता येईल, जी सेवा तुम्हाला या ठिकाणी करता येईल, गीत गा, परमेश्वर देवबापाचे आभार माना, त्याच्या नावाला धन्यवाद द्या, त्याला गौरव द्या, ऐका. ऐकत असताना पुष्कळदा आम्हाला असं वाटेल की परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला फिरून फिरून तेच आहे काय, तोच विषय आमच्या समोर येतो काय. परंतु प्रियांनो, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस परमेश्वर देवबापाचं वचन आमच्या कानावर येतं, तो आमच्या बरोबर काहीतरी बोलू इच्छितो, ते त्याकडे लक्ष लावणे
आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज या पहिल्या रविवारी ज्यावेळेस आपण भक्तीकरिता या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, त्यावेळेस आम्हाला हा निश्चय करायचा आहे की मला एक उत्तम उपासक बनायचं आहे. आणि हा निर्णय घेणे आमच्याकरिता 2021 साल आमच्याकरिता आशीर्वादित करून घेण्याचा हा निश्चय ठरणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला सांगतं की आत्म्याने आणि खरेपणाने उपासक परमेश्वर देवबापाला पाहिजेत, आवडतात आणि हीच त्याची इच्छा आहे. आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणे, ज्या भक्तीमध्ये, ज्या आराधनेमध्ये कुठल्याही प्रकारचं ढोंगीपणा त्या ठिकाणी नाही. भक्ती करण्याचा आमचा उद्देश हा अगदी शुद्ध, निर्मळ आणि परमेश्वर देवाला मान्य असेल असाच असावा. आम्हाला चर्चला जावं लागतं कारण आमच्याकडं लक्ष दिलं जातं, किंवा पाळक साहेब आम्हाला टोकतात, आम्हाला बोलतात, म्हणून चर्चला येणे हे प्रभूला आवडणारं नाहीये. आम्ही ज्यावेळेस भक्ती करतो प्रियांनो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ढोंगीपणा त्या ठिकाणी नको. आम्हाला माहिती आहे की शास्त्री आणि परुषी यांना प्रभू देवबाप काय म्हणतो की हे लोक केवळ ओठांनी माझी स्तुती करतात, परंतु अंतःकरणाने माझ्यापासून दूर आहे. ज्यावेळेस आमच्या भक्तीमध्ये ढोंगीपणा आहे, सोंग आम्ही घेतो, त्यावेळेस आमची स्थिती या शास्त्री आणि परुषी लोकांसारखी झालेली असते. आम्ही फक्त येतो आणि जातो, परंतु भक्ती त्या ठिकाणी नसते. आम्हाला आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करणारे बनायचंय. आत्म्याने, अंतःकरणापासून, आतून भक्ती कशी केल्या जाते मग सांगितल्या जात नाही. चर्चची वेळ आम्ही चुकवत नाही, चर्चचा वेळ आम्ही चुकवत नाही. बाहेरून आम्हाला पाहिल्या जातं म्हणून कदाचित आम्ही भक्ती करणार, आम्हाला लोक बघत असतात म्हणून कदाचित आम्ही भक्ती करणार, हा बाह्यकारी भाग आहे. परंतु प्रभू म्हणतो आत्म्याने, आमच्या आतून. आत्म्याला कोणी बघितलंय काय कोणी आत्म्याला? कारण तो आमचा आतील भाग आहे, जो या उघड्या डोळ्यांनी आम्हाला दिसत नाही. तिथून, त्या आतून, अंतःकरणापासून आम्हाला परमेश्वर देवाचे भक्ती करणारे बनायचं आहे. पण परमेश्वर देव बापाला असे उपासक आवडतात जे इतरांकडून पाहून उपासना करत नाही, तर जे अंतःकरणापासून परमेश्वर देवाला भक्तीचा यज्ञ सादर करतात. असे उपासक परमेश्वर देव बापाला आवडतात, आत्म्याने आणि त्याच वेळेस खरेपणाने देखील. प्रियांनो, या गोष्टी भक्तीकरिता महत्वाचे. जर आम्हाला उत्तम उपासक बनायचं आहे तर मग आम्हाला आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करणारे बनायचं आहे. खरेपणाने दावीद राजाकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रियांनो, त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की दाविदासाठी जी साक्ष देण्यात आलेली आहे की दावीद देवाच्या मनासारखा आहे, ही साक्ष त्याच्यासाठी दिल्या जात असताना त्यामधला एक भाग हा देखील आहे की दावीद एक उत्तम उपासक म्हणून आम्हाला पाहायला भेटतो, जो परमेश्वरासाठी उत्तम गीतांची, स्तोत्रांची रचना करतो, जो उत्तम वादक आहे. आणि हे सर्व तो देवाला अंतःकरणापासून, आत्म्यापासून तो सादर करतो. आणि म्हणून दावीद राजाला परमेश्वराच्या मनासारखं म्हटलेलं आहे. परमेश्वराची भक्ती करीत असताना, आराधना करीत असताना त्यामध्ये विलीन होऊन जाणारा हा राजा आम्हाला पाहायला भेटतो, जो परमेश्वराची भक्ती करीत असताना हे विसरून जातो की मी एक राजा आहे. ज्यावेळेस त्याची पत्नी त्याला दोष लावण्याचा प्रयत्न करते की तुम्ही अशा या लोकांसमोर अशा प्रकारे, प्रियांनो, दावीद राजाचं त्या ठिकाणचं जे वाक्य आहे, त्याचं जे उद्गार आहेत,
प्रियांनो ते आशीर्वादाचे, ते उत्तम उपासक कडं नेणारे आम्हाला आहेत, जो हे विसरून जातो. ज्यावेळेस परमेश्वराच्या भक्तीकरिता आम्ही या ठिकाणी येतो, आम्ही कोण आहोत, आमचं वय काय आहे, किंवा आमचं पोझिशन काय आहे हे विसरून मी फक्त परमेश्वराचं लेकरू आहे आणि मी त्याचा उपासक आहे आणि मी केवळ त्याची भक्ती करणार. प्रियांनो, स्वतःला विसरून परमेश्वराच्या भक्तीमध्ये विलीन होणे, असे उपासक परमेश्वर देव बापाला हवे आहेत. आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करणारे, आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करणारे लोक परमेश्वर देव बापाला हवे आहेत. प्रियांनो, दुसरी गोष्ट त्यामध्ये, ज्यावेळेस आम्हाला एक उत्तम उपासक बनायचं आहे, उत्तम उपासक काय करतो माहिती आहे? उत्तम उपासक भक्ती करण्याच्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घेतो, प्रत्येक संधीचा. कारण आम्हाला वेळ माहीत नाही, आम्हाला वेळ माहीत नाही. ज्यावेळेस आम्ही हा योहानाचा 4था अध्याय वाचतो, त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं, ज्यावेळेस या शमरूणी स्त्रीला हे समजतं, हे कळतं की प्रभू येशू ख्रिस्त हा कोणीतरी संदेष्टा आहे, आणि हे मान्य केल्यानंतर ती प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते की आमच्या पूर्वजाने या डोंगरावर आराधना केली, उपासना केली, परंतु तुम्ही म्हणता की उपासना ज्या ठिकाणी करावी ते ठिकाण म्हणजे यरुशलेममध्ये आहे. ते त्याच्या समोर हा प्रश्न ठेवत आहे की तुम्ही सांगा आम्ही कोणत्या ठिकाणी भक्ती करावी, या डोंगरावर ज्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी भक्ती केली, किंवा यहुदी लोक म्हणतात त्याप्रमाणे यरुशलेममध्ये जाऊन आम्ही भक्ती करावी. प्रभू तिला काय म्हणतो वचन 21 मध्ये? येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. वेळ कठीण आहे. प्रभू तिला म्हणतो की अशी वेळ येत आहे की तुम्ही या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी पित्याची उपासना करणार नाही. आम्हाला माहित आहे की मागच्या वर्षाचा जो आमचा अनुभव आहे, अचानक परमेश्वराच्या भक्ती मंदिरामध्ये येण्याकरिता आम्हाला मनाई करण्यात आली, बंदी घालण्यात आली, आणि कितीतरी महिने आम्ही भक्ती मंदिराशिवाय परमेश्वराची भक्ती करीत होतो. वेळ आम्हाला सांगून येत नाही की आमच्या समोर कशी वेळ येणार आहे, आणि म्हणून उत्तम उपासक काय करत असतो? उत्तम उपासक हा त्याला प्राप्त झालेल्या प्रत्येक भक्तीच्या संधीचा उपयोग तो करून घेतो. परमेश्वराला भक्तीचा यज्ञ करण्याचं तो कधीही निष्काळजीपणाने किंवा दुर्लक्षित तो करत नाही. या 2021 मध्ये किती रविवार आम्हाला प्राप्त होणार आहे भक्ती करण्याचे? किती रविवार? 52 रविवार है ना? 52 रविवार. काय आज आम्हाला हा निश्चय करता येतो का की या संपूर्ण वर्षामध्ये फक्त 52 रविवार आम्हाला भक्तीसाठी मिळणार आहेत? काय आज हा निश्चय आम्ही करू शकतो का की मी एकही रविवार मिस करणार नाही? आम्हाला हा निश्चय आज करता येईल काय? निश्चय करणं सोपं आहे, परंतु त्याप्रमाणे करणं कठीण आहे. कारण ज्यावेळेस आम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीचा निश्चय करतो, मग त्या ठिकाणी आम्हाला परीक्षेत देखील उतरावं लागतं. परंतु जे परमेश्वराच्या सहाय्याने त्या ठिकाणी ठाम राहतात, ते आपले केलेले निश्चय पूर्ण करू शकतात. तुमच्या समोर मी हा विचार ठेवत आहे, काय आज मी हा निश्चय करू शकतो का की या 2021 मध्ये मी एकही रविवार चर्चला जाण्याचं टाळणार नाही, मग माझं काम कितीही महत्वाचं असलं तरी. कारण प्रियांनो, 366 दिवसांपैकी आम्हाला फक्त 52 दिवस भक्तीसाठी मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त जे काही आपले कार्यक्रम असतील ते तर आहे, परंतु रविवारची भक्ती ही आमच्या जीवनामध्ये हा वेगळा केलेला दिवस आहे, वेगळा केलेला तो दिवस आहे. हा प्रभुवार आहे आणि हा केवळ भक्तीसाठी वेगळा केलेला आहे. तुम्ही पहा, ज्यावेळेस आम्ही जुना करार वाचतो, शाब्बाताचे नियम किती कडक आहेत.
परंतु जो शाब्बाताचाही धनी आहे त्याचा वार हा प्रभुवार आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या भक्तीकरिता आम्ही किती सावध असावं आणि आम्ही किती प्रयत्नशील आम्हाला असायचं आहे. प्रियांनो, तुमच्या समोर हा विचार मी ठेवलेला आहे. आम्हाला हा निश्चय घेणं आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरेल. परिस्थिती अनुकूल असू द्या किंवा प्रतिकूल असू द्या, उत्तम उपासक उपासना करण्याचं कधीही टाळत नाही, कधीही टाळत नाही. तुम्ही पहा, ज्यावेळेस आम्ही दानिएलाकडे पाहतो, काय परिस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणी. शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्याकडे पहा, काय परिस्थिती निर्माण झाली होती. प्रार्थना करायची नाही, भक्ती करायची नाही, उपासना करायची नाही, नाहीतर सिंहाच्या गुहेत टाकल्या जाणार. परिस्थिती अनुकूल असू द्या किंवा प्रतिकूल असू द्या, उत्तम उपासक भक्तीची संधी कधीही सोडत नाही. आणि हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आणि आशीर्वादाचं आहे. प्रियांनो, आज तिसरी गोष्ट जी मला तुम्हाला भक्तीच्या संदर्भात सांगायची आहे, जेव्हा आम्हाला उत्तम उपासक बनायचं आहे, आणि ती तिसरी बाब म्हणजे आम्हाला भक्तीचं जीवन जगायचं आहे. पहिली बाब मी तुम्हाला सांगितली की आत्म्याने आणि खरेपणाने आम्हाला भक्ती करायची आहे. उत्तम उपासक जर बनायचं आहे, उत्तम उपासक हा आपल्या जीवनामध्ये भक्तीची संधी कधीही सोडत नाही. आणि तिसरी बाब मी तुम्हाला सांगत आहे की आम्हाला भक्तीचं जीवन जगायचं आहे. भक्तीचं जीवन हे कसं जीवन आहे? भक्तीचं जीवन जगणे म्हणजे नेमकं काय आहे? आम्ही भक्ती करीत असताना आम्ही काय करत असतो? आम्ही देवाला संतोष मिळण्याचा प्रयत्न करीत असतो, बरोबर? ज्यावेळेस आम्ही भक्ती मंदिरामध्ये येतो, ज्यावेळेस यज्ञ केल्या जात होते, जुन्या करारामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची अर्पण पाहतो, वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ पाहतो. ती सर्व कशासाठी होती? देवाला संतोष मिळण्याकरिता. आम्ही भक्ती मंदिरामध्ये येऊन परमेश्वराची भक्ती करतो. मग आमचं धन्यवाद देणं असेल, आमची उपकार स्तुती असेल, आमच्या ओठांचं स्तुतिरूपी फळ असेल, आमची प्रार्थना असेल, आमचे दान दशमांश असतील, आमची अर्पण असतील, आम्ही जे काही करतो ते कशासाठी करतो? देवाला आनंद देण्याकरिता, देवाला संतोष मिळण्याकरिता. मग प्रियांनो, भक्तीचं जीवन म्हणजे ज्या जीवनाच्या द्वारे देवाला आनंद प्राप्त होईल, देवाला संतोष वाटेल, अशा प्रकारचं जीवन, त्याला म्हणतात भक्तीचं जीवन. आणि म्हणून आमच्या दैनंदिन जीवनामधील आमचे जे काही व्यवहार असतील त्यामधून परमेश्वराला कसा आनंद मिळेल, आमचं एकमेकांबरोबरचं बोलणं असेल त्यातून परमेश्वराला कसा आनंद मिळेल. फक्त पुढच्या व्यक्तीला आनंद मिळण्यासाठी नाही, परमेश्वर देव जो माझ्या प्रत्येक संभाषणाचं म्हणजे माझं प्रत्येक बोलणं जे आहे, जे प्रत्येक संभाषण आहे ते ऐकणारा परमेश्वर आहे. त्या माझ्या प्रत्येक शब्दांच्या द्वारे, त्या माझ्या विचारांच्या द्वारे, माझ्या कृतीच्या द्वारे, माझ्या व्यवहारांच्या द्वारे, जेव्हा कोणी मला दुखावतं, जेव्हा कोणी माझ्या विरुद्ध वागतं, मी त्यांच्याबरोबर कसा व्यवहार करतो, मी इतरांना कशा प्रकारे क्षमा करतो, मी इतरांवर कशा प्रकारचं प्रेम करतो, माझे आर्थिक व्यवहार किती स्पष्ट आणि किती चांगले, किती सरळ आहे, माझं संपूर्ण जीवन जे परमेश्वर देव पाहत आहे ते पाहून त्याला आनंद होईल, अशा प्रकारचं जीवन जगणे म्हणजे भक्तीचं जीवन जगणे. जर उत्तम उपासक बनायचं आहे तर प्रियांनो, प्रत्येक गोष्टीतून आपण असं म्हणूया, जे आम्हाला परमेश्वराच्या वचनात सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जे काही करिता ते प्रभू करिता करा. प्रभू करिता करा म्हणजे कसं करा? त्याला मान्य होईल अशा प्रकारचं करा, त्याला आनंद होईल अशा प्रकारे करा. जर आम्ही हे करतो तरच आम्हाला प्रियांनो उत्तम उपासक बनता येतं. आणि देवाची हीच इच्छा आहे, देवाची हीच इच्छा आहे. वचन 23 मध्ये तो म्हणतो, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही पित्याची इच्छा आहे.
काय आज हा निश्चय आम्हाला करता येईल काय? या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला उत्तेजन देत आहे, काय आम्ही आमच्या जीवनामध्ये आज अशा प्रकारचा निश्चय करू शकतो काय? आज प्रभू तुम्हाला काय उत्तेजन देतो? आम्हाला माहित नाही वेळ कशी येत आहे. आम्हाला माहित आहे की मागच्या वर्षी जेव्हा आमच्या सर्व कार्यक्रमांची आखणी झालेली होती, कार्यक्रम सुरू झालेले होते, अशा वेळेला आम्हाला सर्व बंद करावं लागलं. वेळ आमच्या समोर कशी येणार आहे ही माहीत नाही. आणि म्हणून जी वेळ आम्हाला आज म्हणून प्राप्त झालेली आहे, काय ती भक्तीकरिता आम्हाला उपयोगात आणता येईल काय? आणण्याचा निश्चय आम्ही करणार काय? या 2021च्या प्रत्येक रविवारला मी भक्ती मंदिरामध्ये येऊन भक्ती करणार. मी बसणारा असणार नाही, मी येऊन बसून वापस जाणार नाही, तर मी भक्ती करणार. काय आज हा निश्चय आम्हाला करता येईल काय? भक्ती मंदिरामध्ये येऊन बसल्यानंतर मी एकमेकांकडं, मी इतरांकडं पाहणार नाही. माझं लक्ष मी परमेश्वराकडे लावेल. माझा संबंध भक्ती मंदिरामध्ये केवळ परमेश्वर देवबापासोबत असेल काय? या प्रकारे आज आम्ही स्वतःला प्रभूच्या हातात देऊ शकतो काय? प्रभू देवबापा, आज तू सहाय्य कर. तू आम्हाला उत्तेजन देणारा आमचा परमेश्वर आहेस आणि म्हणून तुझी कृपा तू आम्हाला पुरव. प्रभू, तुझी कृपा तू आम्हाला पुरव आणि आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आज आमची प्रार्थना आहे की आम्हा प्रत्येकाचं जीवन हे भक्तीचं जीवन असावं. तुला हवे तसे उत्तम आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे आम्ही बनावत. म्हणून प्रभू, आम्ही आज स्वतःला तुझ्या हातात देत आहोत. ज्या प्रत्येकाने आज निश्चय केला असेल तो पूर्ण करण्यासाठी तुझ्या आत्म्याचा वर्धस्त त्या प्रत्येकावर तू येऊ दे. मी तुझे आभार मानतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.